Shri Ram, 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 Shri श्रीमन् महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। सर्वदेवेभ्यो नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। हरे जय जय राम राम कृष्ण हरे हरे जय जय राम राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम राम कृष्ण हरे जय जय राम। राम गोवर्धन धर गोपालन रत गोवर्धन धर गोपालन रत गोकुल संकटहारी राम गोकुल संकटहारी जय जय राम राम कृष्ण हरे जय जय राम। शरणागत दीना शरणी नेगी राम शरणागत दीना शरणागत दीना शरणागत दीना चरणी नेगी राम करुणा दृष्टि निहारी राम 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 करुणा दृष्टि निहारी रामा करुणा दृष्टि निहारी जय जय राम।
जय जय राम 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 हरि 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 जय जय राम जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु देवा कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु देवा कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु देवा कीर्तनी ये सद्गुरु राया पंदबी मती मंदमी काहीच नेणू रे मती मंदमी काहीच नेणू सांख्य अथवा न्याया सांख्य अथवा न्याया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु देवा कीर्तनी ये सद्गुरु राया ही नदी न परी मनास वाटे रे गुरु राया ही नदी न परी मनास वाटे इच्छा तव गुण गाया सागप इच्छा तव गुण गाया सागधप इच्छा तव गुण सागनिधप इच्छा तव गुण सागसनिधप इच्छा तव गुण सागरी सनिधप इच्छा तव गुण गाया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु देवा कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 राजाधिराज रामचंद्र महाराज की जय पुंडलीक वरदाहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तीचारी साधी गेल्या पखावश तेणे मुक्तीचारी साधी गेल्या तेणे मुक्तीचारी साधी गेल्या देवाची ये द्वारी उभा क्षणभरी देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तीचारी साधी गेल्या तेणे मुक्तीचारी साधी गेल्या तेणे
हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारीची वेगवेगळी करी, असोनी संसारीची वेगवेगळी. वेदशास्त्र उभारी बाह्या सदा, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. ज्ञानदेव म्हणे व्यासाची भूल, ज्ञानदेव म्हणे व्यासाची भूल. द्वारकेचे राणी पांडवा घरी, द्वारकेचे राणी पांडवा घरी, द्वारकेचे राणी पांडवा घरी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, कोण करी. पंढरीनाथ महाराज की. आजच्या दिवशी हेतुतः पारंपरिक चालीमध्ये अभंग म्हटला. साधारणतः संप्रदायामध्ये काही पारंपरिक चाली अशा पक्क्या ठेवलेल्या असतात की या चालीमध्ये म्हणावं. बाकी सुखकर्ता दुःखहर्ताची चाल अल्बमसाठी आपण बदलू शकतो, पण सगळ्यांनी म्हणायची असेल तेव्हा एक विशिष्ट चालीमध्ये सुरू राहते. तसं महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राबाहेर किंवा भारताच्याही बाहेर जिथे जिथे हरिपाठ होतो तिथे तिथे या पारंपरिक चालीत तो अधिक गायला जातो. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी. बाबा महाराज सातारकरांचा हा हरिपाठ यूट्यूबला उपलब्ध आहे. अतिशय सुंदर रसाळ गायले. तेणे मुक्तिचारी साधी. आणि या गायनाचं वैशिष्ट्य अल्बममध्ये एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली जात नाही. ती अशी की अनेक अभंगाचं ध्रुवपद हे अभंगाची दुसरी ओळ आहे. अल्बममध्ये सतत ध्रुवपद पहिली ओळ होते. काल आपण ते ऐकलं. देवाची ये द्वारी अल्बमचं झालं ते. त्यामुळे हरी मुखे म्हणा झाल्यानंतर परत देवाची ये. संप्रदायाच्या दृष्टीनं हा दोष आहे. ध्रुवपद कुठलं आहे? हरिमुखे म्हणा. देवाची ये द्वारी हे ध्रुवपद नाही. त्यामुळे देवाची ये द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्तिचारी साधी येल्या पहिली ओळ संपली. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी हे ध्रुवपद. म्हणून परत पहिली ओळ म्हणायचं नाही. असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. आता ध्रुवपद हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. देवाची द्वारी हे ध्रुवपदच नाही. अगदी स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशींच्याकडून जरी आपण जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले हा अभंग ऐकला रेकॉर्डिंगवर, तर त्याच्यात ध्रुवपद काय झाले? जे का रंजले गांजले. ध्रुवपद काय आहे? तोची साधू ओळखावा. धिस इज अंडरलाईन. पुन्हा पुन्हा अंडरलाईन कशाला करायचं आहे? जे का रंजल्या गांजलेला नाही अंडरलाईन करायचं आपल्याला.
मृदुसबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त, ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी. पुढे तोची साधू ओळखावा ही ओळ आली पाहिजे. पुन्हा जे का रंजले गांजले काय ती प्रस्तावना होती. दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी तुका म्हणे सांगू किती तेची भगवंताच्या मूर्ती म्हटल्यावर परत येणारी ओळ तोची साधू ओळखावा. हा जो संकेत आहे तो काही वेळेला अल्बममध्ये येत नाही. काही वेळेला चालीच्या मागे आपण इतके जातो की आपण अर्थाचा अनर्थ करतो तेही कळत नाही. गणपतीच्या आरतीमध्ये आपण गणपतीला प्रार्थना केलेली असते, माझ्या विघ्नाची वार्ता तू काढून टाक. आता चाल अशी लागली आहे की तू माझ्या विघ्नाची वार्ता हो. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची हो, वार्ता विघ्नाची हो. काय प्रार्थना आहे साहेब आपली ते एकदा नक्की सांगा. मी विघ्नाची वार्ता होऊ का काढू? शेवटी जसा अर्ज ऑफिसमध्ये येईल त्याच्यावर मी सही करीन ना. तुमचं ॲप्लिकेशन काय आहे? हो वार्ता विघ्नाची, हो वार्ता विघ्नाची. आहे प्रत्येक ध्रुवपदाला 3 वेळा. मी चाल लावत असताना किंवा मी चाल गात असताना त्यातला मुख्य विषय काय होता तो बदलत तर नाही ना. याचा भाषेच्या दृष्टीनं गंभीर विचार केला पाहिजे. नाही तर मग काय होतं, भाषेच्या मानेवर जर संगीत बसलं तर त्या भाषेची मोठी कुचंबणा होते. गुण गाये बसलं संगीत मानकुटीवर, शब्द काय गाईन म्हणजे मी गाणं म्हणेन. आता ई मध्ये जर गळा काढलास, गुण गाये न आवडी, म्हणजे मी जे गुण गातोय ते मला आवडत नाहीत असा अर्थ काढतोयस. गुण गाये मग का गातोयस बघा बसून, आवडत नाहीत तुला तर गाई आणि न याच्या बोकांडी संगीत का मारावं. गाणं म्हणायला हरकत नाही, सुराचा लाभ घ्यावा, पण त्यांनी शब्दावर अत्याचार नको करायला. शब्दही तेवढा महत्वाचा. आणि अभंगामध्ये तर हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हे महत्वाचं आहे. असो, ते एक सांप्रदायिक नियम सांगितला. काही अभंग असे असतात की ज्याची पहिली ओळ ध्रुवपद असू शकते, पण बहुतांशी अभंग असतात ज्याची दुसरी ओळ ध्रुवपद असते ती म्हणायची असते आणि ते ध्रुवपद आहे हे म्हणायचे नसते. काय छळ आहे आपल्याला कल्पना नाही. माणसं का पूर्वजांचं ऐकत नाही तेच माहीत नाही. अलीकडं असं एक मोठं भक्त मंडळ सापडलं जे त्या सूचना पण म्हणायचं. जय देव जय देव जय मंगमूर्ती, दर्शन मात्रे मन कामनापूर्ती, जय देव जय देव. ध्रुव म्हणलं हे काय ओरडलं तुम्ही? ते लिहिलंय ना पुढं ध्रुव. अडकीत आहे का तुमच्याकडे? सुपारी कातरून देतो. आता ध्रुव हे काय म्हणायची गोष्ट आहे काय? आता पुढेही म्हणाल तुम्ही 2 रेघा 1. काही संकेत आहे त्यात, पण सगळे एका सुरात ध्रुव लंबोदर. आता काय करावं यांचं? तुम्ही वडिलांना कधी असं आरती म्हणताना ऐकलं का? वडिलांना बघितलंच नाही आणि हे बघत होते तेव्हा त्यांनी कधी आरती केली नाही. सगळीच एकमेकांची मोठी पंचायत आहे. कसं करावं मला सांगा. असो, पण या निमित्ताने मुद्दाम देवाची द्वारी उभा क्षणभरी हरिपाठाच्या अभंगाचा हा तर विशेष आहे. 27 अभंग आहेत, पण 27ही अभंगाला कोणतीही ओळ म्हणा, ध्रुवपद हरिमुखे म्हणा,
नामस्मरणाची महती सांगण्यासाठी तो ग्रंथ आहे. तर काल आपण अभंगाचा अर्थ असा पाहिला की देवाची ये द्वारी म्हणजे भगवंताला प्राप्त करून घेण्याच्या साधनेत, साधना म्हणजे दार, ज्याच्यातून तो प्राप्त होतो ती गोष्ट म्हणजे दार. भगवंताच्या साधनेत उभा म्हणजे तत्पर, रेडी, आणि क्षणभरी म्हणजे जन्मभरी, कारण आयुष्य क्षणभंगूर आहे. त्याला 4 प्रकारे सगळ्या चिंतांमधून आणि संकटांमधून मुक्ती प्राप्त होते. आता व्यावहारिक चिंतांची मुक्ती मोठ्या माणसाच्या घराशेजारी घर घेतल्यावर कशी प्राप्त होते हे सगळं काल सांगितलं. समजा आज जे नवीन लोक असतील, घाबरू नका, हे सगळं शूटिंग सप्रे साहेब आमचे करतायत, त्यामुळे हे सगळं तुम्हाला उपलब्ध होणारच आहे. काय अफळे बुवा काल बोलला बघू, ते सापडणार तुम्हाला. सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता. भागवत ग्रंथामध्ये 5 मुक्ती सांगितल्या आहेत. आणि अशा वेळेला नेहमी विवेक करायचा. विवेक असा, मग भागवतामध्ये 5 सांगितल्या, ज्ञानेश्वरांनी 4 सांगितल्या, हे खरे का ते खरे? दोघेही खरे. त्याच्या त्याच्या पातळीवरून ते खरं. मी जर तुम्हाला विचारलं तुम्हाला काय काय दिसतंय, तुम्ही काय सांगणार? आणि मला जर विचारलं तर मी तुम्ही जे सांगता त्यातलं काहीच नाही सांगणार. खुर्च्या दिसत आहेत, माणसं दिसत आहेत, खांब दिसत आहेत. आपले वा काही चेष्टा, आमच्या एवढ्या सगळ्यांना जे दिसते ते तुम्हाला दिसत नाही. तुम्ही वेगळ्या दिशेकडे बघताय. 5व्या मजल्यावरनं बाग जशी दिसते तशी 7व्या मजल्यावरनं नाही दिसत. 3ऱ्या मजल्यावरनं त्या बागेतल्या अनेक गोष्टी कळत नाहीत, ज्या 10व्या गच्चीवरनं कळतात. तुम्ही कुठल्या मजल्यावर आहे? मी 2ऱ्या मजल्यावरनं बघतोय, मला झाडाचा शेंडा सुद्धा दिसत नाही, आणि गच्चीतला माणूस सांगतोय की शेंड्यावर असं आहे. मग मी म्हणायचं थापा मारतो, माझा मजला मला माहीत नाही. म्हणून कधीही संतांना, पुराणांना खरं का खोटं तपासायच्या मागं जाऊ नका, तेवढी आपली अक्कल नव्हे. म्हणजे अलीकडं जशी अनेक माणसं चर्चा करतात, तुम्हाला जसराजांचं गाणं चांगलं वाटतं का भीमसेनांचं? त्याला म्हणजे कानफडात मारीन. तुला जे चांगलं वाटतं ते ऐक, अंधी गीतनं. या 2 मार्तंडांची तुलना करायची आपली लायकी नव्हे. तुला त्यातलं काय आवडतं हा मुद्दा असू शकतो, पण यातलं चांगलं कुठलं हा मुद्दा असूच शकत नाही. 56 भोगमध्ये जायचं, तुझ्या पोटाला पचेल ते खायचं, म्हणून बाकीचं वाईट नसतं. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव. आपल्याला जे हवं ते ठीक आहे, बाकीच्याला नावं ठेवायची प्रथा जरा बंद केली पाहिजे. तर मुद्दा असा, 4ही मुक्ती काल पाहिल्या. आणि मुख्य मुद्दा सदाचरणयुक्त नामस्मरण. आणि याच्या घरी भगवंत येऊन दर्शन देतात. यासाठी सावतामाळ्याची कथा आपण पूर्णतः पाहिली. सावतामाळ्यांच्या घरी येऊन पांडुरंगाने दर्शन केलं, तेव्हा हा कालच्या विषयाचा पुन्हा टोपी घालण्याचा प्रकार, रिकॅप. कॅप म्हणजे टोपी. आज आपल्याला 2 मधल्या चरणांचा विचार करायचा, आणि ते म्हणजे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. या ठिकाणी आग्रहपूर्वक किमान आपल्या कानाला तरी ऐकू येईल अशा आवाजात म्हणायचा आग्रह केला आहे. मनातल्या मनात म्हटलं तर चालणार नाही का? इयत्ता पहिलीत चालणार नाही, 10वी मध्ये चालेल. इयत्ता पहिलीमध्ये पहिल्या कार्ट्यापासून शेवटच्या प्राण्यापर्यंत ओरडा, हिरवे हिरवे गालीचे. अर्थ नाही कळला तरी चालेल, जोरात म्हण.
अर्थ कळण्याला आयुष्य पडलंय, पाठांतर नंतर होत नाही. रामरक्षेचा आधी मी त्याला अर्थ समजावून सांगणार आहे. मूर्ख आहेस, त्याला 100 स्तोत्र पाठ होऊ दे, अर्थ समजून घ्यायला आयुष्य पडलंय. पण एका स्तोत्राचा अर्थ आणि एका स्तोत्राचं पाठांतर याच्यातच त्याची 2 वर्ष गेली तर 40 नंतर पाठ नाही राहत. त्या वयामध्ये इयत्ता पहिली, अभंग कुठवा आहे? पहिला अभंग आहे. इथे उगाच चिंतन मनन या सगळ्या अवघड गोष्टी सांगितलेल्या नाहीत. तोंडानी म्हण, हरिमुखे मुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आणि पुढे महाराज काय गोड सांगतात, पुण्याची गणना कोण करी. इथे मात्र नीट वाचावं बरं. बरीच माणसं पुण्याची गणना कोण करी असं पुण्यपुरीला पकडत आहे. आता काय आहे, तो अनुस्वार धरायचा आहे. खरं व्याकरणदृष्ट्या त्याचं चुकलेलं नाही. पुण्याची आणि पुण्याची लिखाण एकच आहे ना. शक्य झालं तर त्या पूवर एक टिंब पण देऊन टाकत जाऊ, म्हणजे मग गोंधळ होणार नाही. पुण्याची गणना कोण करी. का हो असं म्हटलं? पुण्य मिळवण्यासाठी इतर साधने नाहीत का? यज्ञयागादी साधने आहेत, अनुष्ठानादी साधने आहेत, तपश्चर्या आहेत. याने पुण्य मिळत नाही का? तर साधारण ज्ञानेश्वर माऊलींचं निरीक्षण असं आहे की यज्ञ असो, अनुष्ठान असो, पुरश्चरण असो, 99% माणसं ह्या सगळ्या गोष्टी फक्त स्वतःच्या उद्धारासाठी करतात. त्यामुळं त्याला जे काही पुण्य मिळवायचे ते कोणासाठी? मला स्वर्गामध्ये सीट पाहिजे. आणि या पुण्याईनं समजा त्याला चुकून माकून स्वर्गामध्ये सीट प्राप्त झाली तर स्वर्गात जितका वेळ राहायचं तितका वेळ ते पुण्य खर्च होत राहतं. या क्रेडिट आणि डेबिट कार्डावर तुला इथं सीट मिळालेली आहे आणि त्याच्यावरचं एकदा पुण्य संपलं, चला पृथ्वी लोकावर, आता स्वर्गातली जागा खाली करायची वेळ येते. क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती. इतर अनेक साधनांनी केलेली, स्वतः पुरताच संकल्प करून केलेली अशी अनेक पुण्य लवकर क्षीण होतात आणि नामयुक्त उच्चारणाने झालेलं पुण्य इतकं लवकर क्षीण होत नाही. मला नोकरी लागली, 13,000 नाम जप वाया गेला हो माझा, म्हणजे त्याच्यात खर्च झाला. इतका पटकन झिजणारा हा साबण नाही, हा जास्त वेळ तुला टिकवून धरणारा साबण आहे. अरे बाबा, आणि हाच चांगला 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 प्रखर करत राहिलास तर पुण्याची गणना कोण करी. तेव्हा मुखे म्हणा याच्यावरचा भर आपण पाहिला. बस दुसरी ओळ, असोनी संसारी. मिश्रा फळे बोला. ज्ञानेश्वरांचं लग्न झालंच नाही, संसार कुठला? कुठल्या संसारी? म्हणून गैरसमज आहे, काढून टाकायचा. नवरा बायको, मुलं, आजी आजोबा, घर, व्यवसाय याला प्रपंच म्हणायचं, संसार नव्हे. तांत्रिकदृष्ट्या हे सगळं विश्व हा संसारच. संसरति इति संसार, या न्यायाप्रमाणे सर्व विश्वाचा पसारा म्हणजे संसार. तेव्हा ब्रह्मचारी जो असेल, संन्याशी जो असेल, त्याला प्रपंच नाही आहे, संसार आहे. या विश्वामध्ये राहतोस ना, या विश्वाचा घटक आहेस ना, मग तुझ्या मागे संसार आहे. आणि आहे मग तो चांगला करायचा आहे.
म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी प्रतिज्ञाच सांगितली, हा संसार आमच्या मागे लावलाय देवानी, मग कसा करणार? अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन, आनंदे भरीन, तिन्ही लोक अवघाची संसार. जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा, भेटेन माहेरा, आबुदेया अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार. सर्व सुकृताचे फळ मी लाहीन, सर्व सुकृताचे फळ मी लाहीन, क्षेम मी देईन, क्षेम मी देईन, पांडुरंगी अवघाची संसार, अवघाची संसार, अवघाची संसार. रखुमादेवीवर विठ्ठलाचे भेटी, बाप रखुमादेवीवर विठ्ठलाचे भेटी, आपुलिये संसाठी, आपुलिये संसाठी, आपुलिये संसाठी, आपुलिये संसाठी, करुणे ठेला अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार, अवघाची संसार, अवघाची संसार. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. अगदी प्रपंचाला सुद्धा संसार म्हटलं तर हरकत नाही, पण प्रपंच संसारात येतोच. तरी सुद्धा किती छान चित्र आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी कल्पना अशी केली आहे की विठ्ठल, पांडुरंग, रखुमाई माझे आईवडील आहेत आणि मी माहेर सोडून आता सासरी चालले. ते तद्धाम परमम मम, तिथून आता मी पृथ्वीवर येणार, सासरी जाणार. मग मी माझ्या आई वडिलांना काय सांगून जाऊ? आई, काळजी करू नको, ज्या संसारात पाठवलंस ना तो सगळा संसार सुखाचा करीन. बरं लक्षात घ्या महाराज, सुखाचा करीन या शब्दातच उत्तर आहे. संसार सुखाचा नाहीच आहे, तो करावा लागतो. जी गोष्ट जी आहे ती करण्याची गरजच काय? कुणी आम्हाला सांगतंय का आपले श्रीखंड केलाय, हो गोड मानून घ्या. श्रीखंडात काय गोड मानायचं? मेल्या गोडच आहे ना ते. हा, जे नसेल तेव्हा म्हणायचं वेळ, झुणका भाकर केली आता गोड मानून घ्या. जी गोष्ट जशी नाही तर मला ती तशी करून घ्यावी लागेल. काय हो आपले आमचा संसार सुखाचा, रडू नको. उत्तर एकच आहे, तुला तो सुखाचा करून घेता आला नाही. मुळात सुखाचा तो नव्हता,
तेव्हा तो झाला नाही ह्याच्या सांगण्याला काहीच अर्थ नाही. आम्हाला करून घेता आला नाही. अवघाची संसार. काय सुंदर चित्र आहे. अलीकडं मेल्या त्या टीव्ही मालिकांनी टाळकं फिरलंय. असं चित्र सहसा दाखवतच नाहीत. लग्न होऊन सासरी चाललेली मुलगी बापाला मिठी मारून, पिताजी मैं जा रही हूं. मग बाप सांगतो, तुम्हें मालूम है तो क्यों जा रही है. ती त्याचीच कार्टी, चिंता मत करना पिताजी, इन सबको नए रास्ते पे लाया तो मेरा नाम भी. आता काय करावं माझ्या. अगं समारंभ चाललाय लग्नाचा, इन सभी को नए रास्ते पे लाया. लग्नात सुद्धा जायचं कशाला, सूड. मग मैत्रिणी सगळ्या, रडू नको, रो मत, रो मत, आज के दिन ही रोने वाली हूं, कल से उनको रोना है. असल्यासारख्या गोष्टी आमच्या कानावर घातल्या जातात. वाईट असं आहे महाराज, जे सतत ऐकवलं जातं, जे सतत दाखवलं जातं, तसं करायची वृत्ती होते. हे मानसशास्त्र आमच्या लोकांना का कळत ते समजत नाही. म्हणून चांगलंच दाखवावं. अवघाची संसार. कशी सांगते मुलगी, सुखाचा करीन. आणि नुसत्या सुखाचा नाही, आनंदे भरीन. का हो, काय फरक आहे. आपण वापरतो एकच शब्द, पण तांत्रिक दृष्ट्या शरीराच्या पातळीवर आहे ते सुख, आत्म्याच्या पातळीवर आहे तो आनंद. असा थोडासा फरक आहे. आता हा प्रत्येक वेळेला वापरला जातोच असं नाही. हे काय वाजवत आहेत, एकच शब्द वापरला जातो, तबला. पण तबला एकच आहे का. तांत्रिक शब्द आहे तबला, पण विस्तार काय आहे. तबला आहे, डग्गा आहे, चोंबळी आहेत, गठ्ठे आहेत, हातोडी आहे. समजा एखाद्याने विचारलं, मला तबला शिकवाल का. हे म्हणतील शिकवतो. नाही म्हणजे तबला नाही, इकडचं पण शिकवा. अरे कधाड्या, दोन्ही म्हणूनच तबला असतो. तांत्रिक त्या गोष्टी माहिती पाहिजेत ना. नुसतं हे नका शिकवू, इकडचं पण शिकवा. आता म्हणत जरी नुसतं तबला असले तरी त्याचा अर्थ वेगळा. तसं आपण सुखाला आनंद, आनंदाला सुख, असं स्वयंपाकघरातल्यासारखं इकडचा डाव तिकडं, तिकडचा डाव इकडं, असं वापरतो. पण नियमानुसार अनुकूल वेदनीयम सुखम. वेदना म्हणजे संवेदना शरीराला जिथे जाणवते तिथे सुख. आत्म्याच्या ठिकाणी संवेदना आली की आनंद. आपले असलं अवघड बोलायचं असेल तर पुन्हा इथे यायचं नाही. इथं घरी काय झोप येत नव्हती म्हणून इथं आलो तो बोंबडायला. एवढी रिक्षा करून शिंप्लेष्ट सांगा, सोपं. चला, इयत्ता पहिलीचा वर्ग. एका मुलाचा वाढदिवस. वाढदिवसानिमित्त सगळ्यांना चॉकलेट वाटलं. त्या पहिलीच्या वर्गात असलेल्या मुलाला असं वाटलं, माझी एक धाकटी बहीण आहे, घरी आहे, खूपच लहान आहे, अजून तिला शाळा सुरू पण नाही केली. आपण असं करू, चॉकलेट तिला देऊ. त्याने चॉकलेट ठेवलं खिशात, गेला घरी, बहिणीला चॉकलेट दिलं. ती तरी पठ्ठी काय पटकन खाते. त्यानं अख्ख्या घराला नेऊन दाखवलं, दादाने चॉकलेट आणलं. आपल्या गणिताप्रमाणे चॉकलेट खाण्याचं सुख तिला, आनंद भावाला. पांडुरंग हरी वासुदेव हरी. आता गंमत पहा, चॉकलेट संपलं, सुख संपलं. पण माझ्या दादाने मला आठवण ठेवून चॉकलेट आणलं होतं, हा आनंद कधी संपेल. आनंदाला संपण्याची प्रक्रियाच नाही. मी माझ्या ताईची आठवण ठेवून तिला चॉकलेट आणलं होतं, हा आनंद कधी संपेल. आनंदाला विरुद्धार्थी शब्दच नाही. तो वाढत जाणारी गोष्ट आहे. म्हणून मात्र एक पथ्य आहे, सुखाला मर्यादा घातली की आनंद मिळतो. जीवनामध्ये सुखही महत्वाचं आहे,
आणि आनंदही महत्त्वाचा आहे. अगदी सोप्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर मी जेवण करतो सुख, मी अन्नदान करतो आनंद. उपभोगामध्ये सुख आहे, त्यागामध्ये आनंद आहे. पण त्यागासाठी मी जिवंत राहायला हवं ना. मग तेवढ्यापुरतं जेवलं तर पाहिजे. हां, पण सगळं जेवण मीच करीन म्हटलं तर आनंदाकडे जाता नाही येणार. म्हणून शास्त्राधारे आवश्यक तेवढा प्रपंच करायला शास्त्राने कधीच त्रास दिला नाही. किंबहुना हा प्रपंच करतानाच तू नामस्मरणयुक्त भक्ती केलीस तरी काम होणार आहे. म्हणून तर असोनी संसारी जिव्हे वेगू करी, अशाने सुद्धा देव भेटेल हे सांगतायत कोण? वेदशास्त्र उभारी. आणि इथे खूप चुकीचं आपण म्हणतो बाह्या सदा. तर बाह्या असा शब्द नाही. बाह्या म्हणजे हात, शर्टाला असतात त्या. मुळात हा शब्दच संस्कृतामध्ये हाताला बाहू असं म्हणतात. याच्यावरून आलेला आहे की वेद आणि शास्त्रसुद्धा हात वर करून, आपले बाहू वरती करून म्हणजे बाह्या वर करून सांगतायत, बाळा एवढं केलंस तरी पांडुरंग भेटतोय की रे. एवढं केलंस तरी भेटतोय. का बरं येत नाही? असोनी संसारी. इथे संसारात असणं म्हणजे उपस्थित असणं अपेक्षित नाही, कार्यरत असणं. नाही तर बरीचशी माणसं घरामध्ये असतात, घरातल्या एकाही कामाला याचा काडीचा उपयोग नाही. मग घरातल्या स्वामींनी सांगतात हे हसले काय नसले काय. घरामध्ये बायको आहे, तिचं विशेषण कष्टाळू, आणि हा जो बसलाय याचं विशेषण कसं टाळू पांडुरंग. हे कष्टाळू आणि हे कसं टाळू. असोनी या शब्दाचा अर्थ फक्त उपस्थिती नाही. पूर्वी आपण लग्नाला माणसं बोलवायचे तेव्हा असं म्हणायचो, आपण सहकुटुंब सहपरिवार यावे आणि कार्य संपन्न करावे. म्हणजे हे कार्य चांगलं होण्यासाठी जे जे आवश्यक आहे त्याच्यात तुम्ही सहयोग दिला पाहिजे. तुम्ही काय डेकोरेशनचे फुगे नाही एका खांबाला चिकटून बसायला. असोनी या शब्दाचा अर्थ आज लक्षात घ्या. या सगळ्या गोष्टी ओळीनं विचारात घ्यायची गरज आहे. घरामध्ये जर दिवा आहे आणि अंधार आहे तर नाव कोणाला ठेवायचं? अंधाराला का दिव्याला? दूषण, चूक, पाप, दोष जर कोणाचा तर तो दिव्याचा. अंधार आहे आणि तू दिवा आहेस, मग तू घरात असोनी उपयोग काय? हे आमच्या घरात असोनी आहेत. म्हणून महाराज एक 4 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत तेवढ्या सांगतो. मी या समाजात आहे याचा प्रत्यय तर आला पाहिजे. त्रासाच्या मार्गाने नको, चांगल्या मार्गाने प्रत्यय आला पाहिजे. आणि यासाठी 2-3 महत्त्वाची कामं सांगतो. अनेकांना ही माहीत असेल, अनेक जण हे करतही असतील. फक्त एक ज्यांना करत नसतील त्यांच्यापुरती प्रार्थना. मला जर कळतंय की जगाचं प्रदूषण वाढत आहे आणि आता प्रदूषणाचा कळस होईल अशी अवस्था भारतात आहे. मी भारतात आहे, मी ज्ञानी आहे, सजग आहे, नागरिक आहे. मग मी असोनी
किमान मी माझ्या आयुष्यात एक तरी झाड लावलं पाहिजे, जगवलं पाहिजे, असोनी संसारी. आपळेबुवांनी एकच सांगितले म्हणून एक करू नका. ज्यांना 5 शक्य आहेत त्यांनी 5 लावूया. आणि मी मुद्दाम सगळं वाक्य म्हटलं, लावली पाहिजेत आणि जगवली पाहिजेत. लावायला खूप आहेत. पुढं आमच्याकडे माझ्या समोरच्या बागेतच वृक्षारोपण असतं आणि ते वृक्षारोपण करताना मंत्रीच म्हणतात. इथली परंपरा फार थोर आहे. गेली 20 वर्ष आपण याच खड्ड्यात झाड लावतोय. नालायक माणसा, हे दूषणास्पद एवढं कळत नाही का रे? लावणं जितकं महत्वाचं आहे, मी एक तरी झाड जगवीन. माझ्या घरामध्ये, मी माझ्या परिवाराच्या घरांमध्ये सर्व वृद्ध व्यक्तींना प्रेम, आधार, आशा वाटेल असं मी त्यांच्याशी वागेन. असोनी अनेक माणसं महाराज तुम्हाला सांगतो अशी आहेत की आमच्या सारसबागेच्या गणपतीच्या दर्शनाच्या लाईनीत 2-2 तास उभी असतात. लाईनीत दर्शनाला. आता दुर्दैवाने मी दर्शन घेऊन उलटा वळलो आणि बाहेर पडायच्या आत जायच्या रांगेत माझा मित्र, अरे आपळे किती दिवसांनी पुण्यात दिसतोयस? माझं समोरच घर आहे, तू थांब, मी आलो. मी घरात गेलो. घरामध्ये त्याचे म्हातारे आईबाप, त्यांनी मला काय पाणी द्या. आणि ती आई म्हणाली, का हो बुवा, तुम्ही काही सांगितलं तर आमचा लेकरं ऐकतील का? म्हटलं काय सांगू? तुम्हाला खायला कमी देतो का? डोंगर आहेत खाण्याचे. कपडे कमी देतो का? ढीग आहेत. औषध कमी देतो का? घरातच दवाखाना आहे, डॉक्टर आहे पोरगा माझा. काय सांगू? ती आई म्हणाली, त्याला एवढंच सांगा, हे सगळं दिलं म्हणजे मन भरत नाही. काय सांगू आपले बुवा, महिना महिना आमच्याशी बोलत पण नाही हो. मागा आजारी पडले तर 2 बाटल्या औषध पाठवलं. तरी बाबा सांगत होते त्या बाटलीचा उपयोग नाही आहे. तू डॉक्टरच्या OPD मधनं आलास, फक्त बूट बाजूला काढ, पाय धू, आईच्या बिछाण्यापाशी बस, तिच्या कपाळावर हात ठेव, तिचा हात हातात घे, फक्त म्हण, आई बरी आहेस ना? अरे 100 हत्तीचं बळ येतं गाढवा. इथं आमच्याकडे हरिमुखे म्हणण्यासाठी तो 2 तास रांगेत आहे. पण असोनी संसारी, बापाकडं लक्ष नाही, मायकडं लक्ष नाही, भावाकडं लक्ष नाही, मर नका. असं कुठं चालतं का महाराज? म्हणून नामदेवानी आग्रहपूर्वक सांगितलं, असोनी संसारी म्हणजे कसं वागायचं? माता विठ्ठल, पिता विठ्ठल, माता बंधू विठ्ठल, गोत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल, विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल.
विठ्ठल बंधू विठ्ठल गोत्र विठ्ठल विठ्ठल गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल निधान विठ्ठल निरंजन विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल नामा म्हणे माझा विठ्ठल सापडला सापडला नामा म्हणे माझा विठ्ठल सापडला हा म्हणून कडी काळा विठ्ठल सापडला म्हणून कडी काळा पाड नाही तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल पंढरीनाथ महाराज की माता विठ्ठल पिता विठ्ठल बंधू विठ्ठल गोत्र विठ्ठल. काही लोकांची मागणी आहे याच्यात एक कडवं वाढवा. म्हटलं संतांच्या रचनेत असं आपल्याला स्वतःला काही वाढवता येत नाही, पण समजा वाढवायचंच असलं तर काय वाढवू. तर त्यांनी उपसूचना केली सासू विठ्ठल सुनबाई विठ्ठल व्याही विठ्ठल असं एखादं कडवं घ्या. कारण काय होते आमचे हिंदू धर्मीय लोक बोलतात वेगळं वागतात तिसरंच. आम्ही अगदी गाईमध्ये पण देव बघतो, दगडात पण देव बघतो, ह्याच्यात पण देव बघतो, त्याच्यात पण देव बघतो. लग्नाच्या बैठकीत बसले की मुलीच्या बापामध्ये देव बघायचं कसं राहतं. मग कत्तल वाल्या कोळी परवडला. नवऱ्याच्या अंडरपॅन्ट पासून सगळं त्याच्या गळ्यात घालायचं. हे सगळे कपडे तुम्ही घ्या, हे सगळं तुम्ही घ्या, हे सगळं तुम्ही घ्या, हे सगळं तुम्ही घ्या. आणि असं पोरीच्या लग्नाचे कपडे घेऊन 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 तो पोरीचा बाप कायमचा बसतो. म्हणून मराठी भाषेमध्ये त्या गठ्ठ्याचं नाव सुद्धा तेच आहे, बस्ता. लग्नाचा बस्ता घ्या म्हणले. का काय पोरीचा जन्म घातला म्हणून पाप केलं काय त्या बापानं. हिंदू धर्मामध्ये असं पटकन होऊ नये. माझा पोरगा आहे, तुझी पोरगी आहे, आपल्या सगळ्यांचं मिळून लग्नाचा खर्च काय 2 लाख रुपये, लाख माझा लाख तुझा, विषय कशाला पाहिजे. आपल्या दोघाचं घर आहे. दुसऱ्याला लुबाडायचं लग्नाच्या नावाखाली हे हिंदूच्या मनात येतं. हे सगळ्यात यातनेची गोष्ट आहे. आणि दुर्दैवानं ह्या लुबाडण्यामध्ये कित्येक वेळेला सासू पुढे असते. काय मूज आहे. अरे त्या सासूला हे कळत नाही का तू या घराची सूनच आहे ना. पण उलट होतं, माझ्या सासूनं मला छळलं, मी हिला छळणार. का बरं. उलट मला जर छळ म्हणजे काय कळत असेल तर मी ठरवलं पाहिजे असा त्रास पुढच्या लोकांना नाही बरं करायचा. माझी लेक आली माझ्या घरामध्ये, का बरं असं. म्हणजे तीर्थ विठ्ठल शिकवता शिकवता हे शिकवावं लागेल अशी खरं अवस्था आहे. आग्रहाने ते बोललं पाहिजे. आपल्याकडं खूप 6 विषय चालतो धर्मसंसदमध्ये की मुलींची जन्मसंख्या कमी झाली आहे, तर पालकांना सांगितलं पाहिजे. पालकांना सांगितलं पाहिजे इथपर्यंत ठीक आहे. मुली जन्मालाही घालतील, शिक्षणही फुकट आहे. लग्नाच्या मारामारीचं काय करता, ते सोडवायला नको. असो, सांप्रत लग्न कसं करावं हा आपला कीर्तनाचा विषय नसून माता विठ्ठल पिता विठ्ठल बंधू विठ्ठल
आपलं वय आठवा, आपले आईवडिलांबरोबर मतभेद झाले नाहीत असं अजिबात नाही, झाले. पण ते मतभेद सांगण्याला जी मर्यादा होती, बाबा शेवटी ते माता विठ्ठल पिता विठ्ठल. अलीकडं मायबाप घाबरतातच पोराला, कारण मुलं दोन टोकाला जायला लागलीत हो. एक म्हणतात तुम्हाला मारून टाकीन, आणि दुसरं नाही ऐकलं तर मी जीव देईन. म्हणजे अचानक क्रिमिनल मॅटर खाली घरच नाही. आणि असं एक विचित्र कारण आपण लक्षात घ्या, आपल्या घरातल्या उपासना कमी झाल्याचं हे फळ आहे. तुम्ही आम्ही लहान असताना आपल्या घरात काय उपासना चालायची पहा, शाळांमध्ये चालायची. ज्या ज्या दिवशी नामदेव महाराजांचा जन्म असेल त्या दिवशी सर आपल्याला नामदेव महाराजांबद्दल सांगत होते. आज तुलसीदास महाराजांची जयंती, मग तुलसीदासांबद्दल शाळेला यांच्याशी काय करायचं आहे, माझा इकॉनॉमिक्सचा क्लास आहे, माझा यांचा काय संबंध. हे जेव्हा आपणच आपल्या मनाने कुंपण घातलं, संतांच्या साहित्याची मूल्य माणसाच्या जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये पाहिजे आहे. मग तो बँकेत असो, कंपनीत असो, सैन्यात असो. पण त्याच्याशी नातं तुटलं. म्हणून एक प्रार्थना पुन्हा एकदा, आज 3 प्रार्थना करणार. एक म्हणजे पर्यावरणाच्या रक्षणासाठी एखाद्या झाडाची जिम्मा घेणे. लावता जरी आलं नाही तरी ह्या रस्त्यावरचं हे झाड हे माझ्या आईच्या नावाचं आहे, याला रोज मी येऊन भेटणार, याला रोज मी येऊन लोटाभर पाणी घालणार. घरामध्ये तुळशीचं रूप असेल तर आणखीनच छान. एक. दुसरं, आपल्याच घरातल्या मातापित्यांशी बोला असं नाही म्हणत आहे मी, आपल्या परिसरातल्याही. अनेक वृद्ध असे आहेत, सांगतो त्यांचा उपचारच एक आहे, माझ्याशी बोलायला ये. पर आपल्याला बोलायला वेळ नसतो, अशी उगाच खोट्या थापा मारायच्या नाहीत. आपण एकूण फेसबुकवर किती वेळ असता याचा प्रामाणिक स्वाध्याय केला तर यातला थोडा वेळ वाचून मी एका म्हाताऱ्याच्या जीवनाला आनंद नक्की देऊ शकतो. तर याचा अर्थ आहे मी असोनी संसारी, नाही तर मी संसारात असल्याचा उपयोग काय. नामदेव महाराज तर याच्याही पलीकडं सांगतायत, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल. तीर्थ म्हणजे या विश्वामध्ये असलेला कुठलाही पाण्याचा स्रोत तीर्थच आहे. मी माझ्याकडून पाणी खराब करणार नाही का ते विठ्ठल आहे. परिसर क्षेत्र विठ्ठलच आहे. मी माझ्याकडून परिसर हे करताय ते वाटेल ते करू देत, ते करतायत याचा अर्थ मला करायची परवानगी नाही दिलेली. आमचे बाबा नेहमी सांगायचे, आपल्याकडं हे जे काही प्रेम आहे बरं नुसतं खायचं नाही, पचा 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 सगळीकडे थुंकत सुटायचं. आणि बाबा सांगायचे, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ याच्या गाड्या एसटी पूर्वी पिवळ्या रंगाच्या होत्या. मी पाहिल्या नाहीत, बाबा सांगत पिवळ्या रंगाच्या होत्या. पण आमच्या सगळ्या लोकांनी हे जे काही प्रेम केलं पचा 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 थुंकून, तेव्हा सरकार शहाणं झालं, गाडीचा रंगच लाल करून टाकला. आता थोक बेल्या कुठं थोकायचं तिकडं, आणि पुन्हा थोंकताना म्हणतंय तीर्थ विठ्ठल थुक. अक्षरशः त्या रस्त्यावरच्या सिग्नलला गाडी थांबली की ती दारं उघडून ते सगळे ड्रायव्हर रक्ताची उलटी होते का काय त्याला, इतकं बका 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 ओकतात. अहो म्हणले पूर्वी थुंकत नव्हते काफळे, पूर्वी थुंकत होते पण त्याचा त्रास होत नव्हता, कारण रस्ते मातीचे होते. मातीमध्ये ते सगळं शोषलं जातं. आता सगळे डांबरट आहेत रस्ते.
माझ्या कृतीमुळे लक्षात घ्या, त्या थुंकणाऱ्या माणसाला, त्या बिडी पिणाऱ्या माणसाला सांगा, या कोर्टात तुला शिक्षा नाही, पण तुझा धूर आणि तुझ्या थुंकीवर बसलेली माशी ज्या लहान पोराच्या नाकावर जाऊन बसते, त्याला जो कॅन्सर होतो, त्याचा खुनी तू आहेस. या कोर्टामध्ये जरी त्याला काही नसलं तरी सुद्धा बाळा, परमेश्वराच्या दृष्टीतनं तू सुटलेला नाहीस. त्याचा CCTV फार जबरदस्त आहे. माझ्याकडून किमान परिसराची हानी होणार नाही, माझ्याकडून नातेसंबंधांची हानी होणार नाही, माझ्याकडून माझी सामाजिक दायित्व उत्तम तऱ्हेनं संपन्न होतील. अशा तऱ्हेचा परिवारामधला असोनी संसारी, समाजामधला असोनी संसारी, घरामधला सुद्धा असोनी संसारी, आणि असा असोनी संसारी जिव्हे वेगू करी, आणि त्याने सुद्धा परमेश्वर तुला आनंद देण्यासाठी तुझ्यापर्यंत येईल बरं, असं आश्वासन त्या ठिकाणी दिलेलं आहे. दृष्टांत म्हणून एक छोटासा सांगतो. आपल्याकडे बहुतांशी ऋषींचे तपश्चर्येचे प्रकार उग्र होते. त्यांनी त्या ऋषींचं नाव मोठं व्हायचं, पण भीती पण वाटायची. आणि याच्या उलट आपल्या भागवतामध्ये अंबरीश नावाचा राजा आहे, की जो खऱ्या अर्थाने वेगळा असोनी संसारी आहे. राज्यकारभार सगळा करायचा, काय राज्यसभा, लोकसभा, आमदारांना भेटायचे, खासदारांना भेटायचे, न्यायाधीशाला राजाला काय कमी काम आहेत सांगा. आणि अंबरीशाच्या काळात एकही मोर्चा आला नाही म्हणजे काम समजतं, की त्याला मोर्चा काढायची इच्छाच नाही कोणाला, सगळ्यांची कामं पटापट छान करतोय. पण इतकं करून हा अंबरीश एकादशीचं व्रत करायचा. आणि भागवतात सांगितलंय कशी एकादशी, निर्जला एकादशी, म्हणजे पाणी सुद्धा प्यायचं नाही अशी. माझ्या एका मित्राचा गैरसमज झाला होता. तो लस्सी पित होता. तू का पितो म्हणलं, आज निर्जली आहे. लस्सी का पितो, का म्हणजे निर्जळी म्हणजे तो म्हणला फक्त पाणी प्यायचं नाही, बाकी सगळं पित होता तो. फक्त पाणी प्यायचं नाही गधाड्या, पाणी सुद्धा प्यायचं नाही त्या दिवशी. आपण पाण्याशिवाय राहू शकतो अशी निर्जळी एकादशी. आणि द्वादशीला उपास सोडायचा म्हणून दुर्वास ऋषी आले. अनायासे आले होते, ते काही उपासासाठी आले नव्हते, अनायासे आले. याची इच्छा अशी, जेव्हा उपवास सोडायचा तेव्हा अशा ऋषीचा सहवास असेल तर काही चांगलं, आपण या, मी अन्नीत उरकून येतो. नदीवर जे गेले ते संध्याकाळपर्यंत पता नाही, व सूर्य जर डुबला व्रत मोडणार. त्याच्या आत उपास सुटला पाहिजे. बरं, त्यांना जेवायला बोलवलंय, त्यांच्या विना कसं जेवावं. पुरोहित म्हटले एक मार्ग आहे, एक घोट पाणी प्या. का तुमची एकादशी कशी आहे, बिना पाण्याची ना. पाणी घेतलं की उपास सुटला. बरं, जेवला कुठे तुम्ही. म्हणून पटदिशी आचमन केलं, ओम केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, आणि गोविंदाय म्हणायच्या वेळेला दुर्वास समोर. आमच्या आधी काय पद्धत आहे. आणि त्याने आपल्या जटेतनं अशी एक केशशलाका उपटली, फाट्ट दिशी जमिनीवर आपटली, त्याची राक्षसी केली. बरं, सगळं भागवतात आहे तेच वर्णन, आपली काही मालिका वेगळी नाही. आणि त्या राक्षसीला सांगितलं, याला खाऊन टाक, माझा अपमान करतो. अंबरीशाची योग्यता असोनी संसारी, असोनी संसारी. मी या संसाराला सुखात ठेवण्यासाठी लक्षावधी कामं करत व्रत पाळतोय. ऋषींनी खरं एवढं रागवू नये, का त्यांच्या इतका नियम मला कधीच पाळता येणार नाही. त्यांना ही सगळी व्यवधानं नाही आहेत. बांधकाम मंत्र्याला कसं पटवायचं ह्यानं तुम्हाला काय त्रास आहे साहेब. मला सगळी बांधकामं बघायला लागतात इथली. तर असं रागवायला नको. म्हणून परमेश्वरापाशी फक्त हात जोडले. काय आहे, काल नमस्कार करताना एकाने मला धरला, बुवा
तुम्ही नाटकामधून कामं करता, एक नाट्यपद म्हणा, म्हटलं तर आम्हाला बरं वाटेल, नाही तर आम्ही सांगू बुवा फार नाटकं करतात. नाटकांमध्ये असतो तो म्हणला, आता त्या वेगळं काही पद आणण्याची गरज नाही, प्रसिद्ध पद आहे. भगवान विष्णूंची स्तुती केलेली आहे अंबरीशानं. भगवान विष्णूंची स्तुती करण्यासाठी आपल्याला विष्णू सहस्रनाम आहे. 1000 नावं म्हणता का? उद्याच येतो. 1001 मधली 2 शून्य काढून टाकूया, फक्त 11. हां, ज्यांना गाणं आवडतं त्यांनी गाणं ऐका, ज्यांना गाणं आवडत नाही त्यांनी 11 नावं कुठली आहेत ती मोजा. त्यांनी मोजा गाणी. काय प्रत्येकाला काही ना काही काम दिलं पाहिजे, तो जांभया देईल. मोजायचं. 11 नावं सापडली पाहिजेत विष्णूची आपल्याला. काय अंबरीशाने प्रार्थना केली? नारायण रमा रमणा, नारायण रमा रमणा, नारायण रमा रमणा, नारायण रमा रमणा, मधुसूदना मनमोहना, मधुसूदना मनमोहना, करुणाघना रे नारायण रमा रमणा, नारायण रमा रमणा, नारायण. 5 नावं इथेच झाली. पहिल्या ओळीतच आहे. नारायणा रमा रमणा, मधुसूदना मनमोहना, करुणाघना रे नारायण. धाव आता श्रीहरी झटकरी, बलसागर गोविंदा. धावता श्रीहरी झटकरी, बलसागर गोविंदा. तुझिया चरणी सादर वंदन, तुझिया चरणी सादर वंदन, करीतो परमानंदा, करीतो परमानंदा. दे प्रसादा व्यंकटेशा, दे प्रसादा व्यंकटेशा, जगताच्या आनंदा. हरे नारायण रमा रमणा, नारायण नारायण नारायण. महाविष्णू भगवान की जय. प्रत्येक वेळेला भगवंतानी प्रत्यक्ष आलं पाहिजे अशी सक्ती नसते. ते प्रत्यय दाखवतात, मी आलो. अंबरीशावर संकट आलं म्हटल्यावर वैकुंठातनं सुदर्शन चक्र सुटलं. त्यांनी ती राक्षसी मारली, ते दुर्वासाच्या मागे लागलं. दुर्वास धावत गेले, ब्रह्मदेवा वाचवा. तो म्हणले, मी कुठं काय सोडलंय? ज्यांनी सोडलंय त्यांना सांगा. असं काय करता तुम्ही? शब्द टाका. शंकरांकडे गेले. ज्याने सोडलं त्याला विचारा. मग विष्णूंकडे आले. अहो विष्णू, हे चक्र थांबवा. तुमच्या मागं लागलंय. मी त्याला पाठवलं होतं ती राक्षसी मारण्यापुरतं. हे कोणी झिंकट सांगितलं ह्याला? हा, अंबरीश आत्ता ध्यानात आहेत का? भक्त जोपर्यंत ध्यानात आहे तोपर्यंत त्याच्या आसपास संकट येऊ देणार नाही. हे काम सुदर्शन करत राहणार. असं करा, अंबरीशालाच सांगा की सुदर्शन बंद होईल. खाक्यात कळसान गावाला वळसा. मी अंबरीशा पाशीच उभा होतो. त्रिखंड शोधून परत अंबरीशाकडे आले. त्याला झोपेतनं उठवला. शंभ्या उठ. काय झालं ऋषी? अरे हे चक्र पहिलं थांबव. कुठलं?
हे मग अंबरीशाने सांगावं, विष्णू मी फक्त माझ्या रक्षणापुरती प्रार्थना केली होती, यांना त्रास द्या असं म्हटलं होतं का? पण प्रश्न असा निर्माण झाला की दुर्वासांची तपश्चर्या अधिक का अंबरीशाची? तर ऋषी म्हणून दुर्वासांची, पण भक्त म्हणून असोनी संसारी. असोनी संसारी जर कोणी काम मोठं केलं असेल तर ते अंबरीशाचं आहे. त्या त्या ठिकाणी त्या त्या भक्ताची काळजी घेणं हे भगवंताचं काम. प्रत्येक वेळेला तो येईलच असं नाही, पण तो काहीतरी संकेत पाठवेल की मी तुझ्यापाशी आहे, निर्वाणी गोविंद राहे मागे पुढे या नात्याने तो त्याची शक्ती तुमच्यापर्यंत पोचवून देईल. पण असा देवाच्या सहचर्याचा आनंद हा मिळण्यासाठी काय करावं? अभंगाच्या 4 ओळीचं फक्त स्मरण आणि आख्यानाकडे वाटचाल. देवाची ये द्वारी उभा क्षणभर, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तिचारी साधी येल्या, तेणे मुक्तिचारी साधी येल्या, तेणे मुक्तिचारी साधी येल्या. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी रे, पुण्याची गणना कोण करी, कोण करी. पंढरीनाथ